नमस्कार मित्रांनो, दिस इज आकाश अलमोले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट आलेली आहे NMMC. कारण बरेच लोक NMMCचा जो रिझल्ट आहे त्याची वाट बघत आहे. सो नवी मुंबई महानगरपालिका जे 2025ची भरती होती, जी की सध्या आता याच्यावर कोर्ट केस चालू आहे, याविषयी नवीन अपडेट आहे. म्हणजे फायनल आन्सर कीज आलेली आहे. ओके, वेगवेगळे जे 30 संवर्ग होते त्याच्यातले जे एक्झाम झाले 668 पदांसाठी, ओके, त्यांची आता फायनल आन्सर कीज आलेली आहे. जवळपास 1 महिन्यानंतर ही एक अपडेट आपल्याला त्यांच्या साईटवर दिसते. आणि आता याच्यामध्ये बघू की पुढे आपण नॉर्मलायझेशन होऊन मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागू शकते आणि कोर्टचं पुढचं काय आहे, म्हणजे कोर्टचं नेक्स्ट हिअरिंग काय आहे आणि त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, त्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करू. ओके, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला हे असं एक हे दिसेल. यामध्ये हे सर्वात इम्पॉर्टंट आजचंच 31 तारखेला दुपारी 2-2:30 वाजता हा एक नोटिफिकेशन आलेला आहे. डाउनलोड करा तुम्ही आणि बघा. ओके, हे असं एक नोटिफिकेशन आलेलं आहे. यामध्ये काय दिलेलं आहे बघा, सरळ सेवा भरती आजच्याच दिवसाला आलेलं आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की फायनल आन्सर की आम्ही पब्लिश करत आहे. तर तुम्ही फायनल आन्सर की आजपासून बघू शकता. ही फायनल आन्सर की म्हणजे तुम्ही यामध्ये जे तुमची पूर्वीची जे फर्स्ट आन्सर की झाली, त्याच्यानंतर सेकंड ही जी आन्सर फायनल आन्सर कीज हे देण्यात येत आहे. म्हणजे ज्याच्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला काही क्वेश्चन्सवर वगैरे. सेकंड ऑब्जेक्शन हे 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरच्या मधामध्ये देण्यात आलं होतं. याच्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला होता. तरी मी आवर्जून तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही तुमची जी सेकंड आन्सर की आहे, कुठलेही संवर्ग असो, सगळे संवर्ग 30च्या 30 संवर्गच्या कॅन्डिडेटनी आपापली जी उत्तर तालिका आहे, जी आन्सर कीज आहे, ओके, ती तुम्ही डाउनलोड करा आणि ती बघा. त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहे, काही मार्क्समध्ये कमी जास्त झालेले आहे का नाही. तर तुम्हाला असं वाटणार नाही सर आम्हाला तर जास्त मार्क होते, मग आता कमी कसे झाले. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही सेकंड आन्सर कीज बघा, जी फायनल आन्सर कीज आली. कारण यानंतर कुठलीही याच्यामध्ये चेंजेस येणार नाही. आता यानंतर काय होणार, यानंतर तुम्हाला आता नॉर्मलायझेशन होईल. ओके, आणि नॉर्मलायझेशन होऊन तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्टनंतर तुमची फायनल ओके अलॉटमेंट लिस्ट लागेल. ओके, अँड देन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. ओके, ठीक आहे. सो ज्यांना पण होप वाटते, मी तुम्हाला सांगितलं नर्सिंग संवर्गात सांगितलं की 135 ते 140 मार्क ज्यांना पडते आहे, ओके, ज्यांना पडते आहे. सध्या नॉर्मलायझेशनमध्ये 140 मार्क बऱ्याच लोकांना आहे. तर जे 140 मार्कवाले आहे ते तुम्ही निश्चिंत राहा, तुमचे नंबर लागू शकतात. ओके, बट 135-140मध्ये जे मार्क आहे, हां, आता त्याच्यानंतरसुद्धा जे कॅटेगरीजनुसार हळूहळू खाली येणार. मी ऑलरेडी नवी मुंबई महानगरपालिकेचं जे हे होतं, जे कट ऑफ होता, एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे प्रोबॅबिलिटी. ओके, मी माझ्या घरचं काही सांगत नाही आहे तुम्हाला, मला जे वाटतं प्रोबॅबिलिटीनुसार मी एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही बघू शकता की 135 ते 140 मार्क जर तुम्हाला येत असेल तर नॉर्मलायझेशनमध्ये 100% तुमचे 2-4-5 मार्क वाढू शकतात. पण याच्या जर खाली असेल, 130च्या खाली वगैरे असेल तर मार्क तुमचे कमी होऊ शकतात. ओके, हे एक तुम्ही पकडून चला. नॉर्मलायझेशन हा फंडा एक डिफिकल्ट आहे समजण्यासाठी, समजू पण नका. बट एवढं आहे की यांच्यासाठी त्यांनी सांगितले, जी परीक्षा झाली होती सेकंड आन्सर कीज आम्ही देत आहे. ओके, आणि नेक्स्ट जे प्रोसेस असणार आहे, आता यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आहे की काही जे आमचे स्टुडंट्स आहेत त्यांनी कॉल केलेला होता. तर 3 नोव्हेंबरला याची एक हिअरिंग आहे. 3 नोव्हेंबरला हिअरिंग आहे. मला असं वाटतं 3rd हिअरिंगमध्ये हे फायनल आपल्याला मिळूनच जाणार की बाबा पुढची प्रोसेस काय असणार आहे, की डायरेक्ट नॉर्मलायझेशन करून. कारण नॉर्मलायझेशनची जी प्रोसेस आहे ते सुरूच आहे. ओके, जे माहिती मिळालेली आहे त्याच्यावरून नॉर्मलायझेशन प्रोसेस सुरू आहे. ओके, आणि नॉर्मलायझेशन प्रोसेस झाली म्हणजे हे 3rd नोव्हेंबरची जी हिअरिंग झाली त्यानंतर मला असं वाटतं की एक 5-6-7 तारखेला तुम्हाला नॉर्मलायझेशन होऊन तुमची लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल आणि येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये तुमची मेरिट लिस्टसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. ओके, तर होप फॉर द बेस्ट. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, 100% रिझल्ट येणार याविषयी. ओके, आणि पुढच्यासुद्धा परीक्षेचा अभ्यास करत राहा. ओके, आमचे लर्न नेक्स्ट नर्सिंगचे जे हां, सध्या लर्न नेक्स्ट नर्सिंगचे DMER टेस्ट सिरीज चालू आहे. ओके, टेस्ट सिरीज चालू आहे. ज्या स्टुडंट्सनी कुठेतरी क्लास केलेले आहे बट त्यांना टेस्ट सिरीज सॉल्व करायची आहे. 650 रुपयामध्ये टेस्ट सिरीज मिळून जाणार तुम्हाला. तर ही टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करू शकता. CHOचा जो कोर्स आहे, मेन कोर्स म्हणतो, CHOची ॲडव्हर्टाइजमेंट अजून आपण एक 10 दिवसाच्या नंतर वगैरे आपण पकडून चालू शकतो की ॲडव्हर्टाइजमेंट येणार. हे बघा, आज नाही उद्या ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे CHOची. तर CHOचा अभ्यास तुम्ही सुरू करा. ओके, ही बॅच 1900 रुपयाची आहे. याच्यावर ऑफर होता, ऑफर संपलेला आहे. आता डायरेक्टली तुम्हाला घ्यावं लागेल. ओके, बघा, बऱ्याच ठिकाणी स्वस्तामध्ये बऱ्याच ठिकाणी स्वस्त कोर्सेस चालू आहे. तुमची इच्छा, तुम्हाला स्वस्त घ्यायचं स्वस्त घेऊ शकता. हे बघा, महाग आहे म्हणून समजून घ्या, याच्यामध्ये काहीतरी स्पेशल आहेत. दॅट इज वाय
त्याची जी आहे व्हॅल्यू जरा थोडीशी महागडी आहे. ओके, हा एक कोर्स घेऊ शकता. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेसाठी हा एक टेस्ट सिरीज घेऊ शकता. आणि जे ऑल इन वन बॅच आहे म्हणजेच ही नॉर्सेट 10साठी ESIC RRB DMER DHS येणारे म्हणजे 2026मध्ये ज्या पण परीक्षा येतील त्या परीक्षेसाठी हा कोर्स खूप बेनिफिशियल आहे. ओके, हा कोर्सवर सध्या हा 7,999चा कोर्स आहे, बट यावर 18% सध्या ऑफर आहे. पूर्वी दिवाळी तुम्हाला एक 20-25% ऑफर होता, बट त्यामध्ये ज्या लोकांनी घेतलं ठीक आहे. हा अजून एक हार्डली आजचा एक शेवटचा दिवस पकडून चालला. ओके, की आजचा एक शेवटचा 31 ऑक्टोबर हा शेवटचा ऑफर आहे याच्यावर. ओके, तर हा तुम्ही घ्या. जर उद्यापासून तुम्हाला 7,999चा हा कोर्स होऊन जाणार. ओके, सो ज्या लोकांना पण कोर्स घ्यायचा आहे, ज्या लोकांना फुल थेरी तुमची वीक आहे, थेरी कंप्लीट करायची आहे तुम्हाला, त्यांनी हा कोर्स घ्यायला पाहिजे असं तुम्ही हे धरून चालू शकता. ओके, सो ज्यांना काहीच येत नाही, ज्यांना शून्यापासून सुरू करायचं आहे त्यांनी हा कोर्स घ्या. ओके, बाकी हा टेस्ट सिरीज आहे. CHOसाठी हा एक घ्या. CHOची स्पेशल टेस्ट सिरीजसुद्धा आहे. जर त्यांना टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर CHOची टेस्ट सिरीज आहे, तीसुद्धा तुम्ही टेस्ट सिरीज याच्यामध्ये घेऊ शकता. हे बघा, CHOची टेस्ट सिरीज तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, सो हे CHOची टेस्ट सिरीज आहे. यामध्ये जवळपास हे सगळं कंटेंट मिळेल तुम्हाला. ओके, ठीक आहे. तर लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेचा 3 तारखेला 3 नोव्हेंबरला एक कोर्ट हिअरिंग आहे. त्यानंतर आपल्याला 100% नॉर्मलायझेशन होऊन आपल्याला एक कॉमन मेरिट लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल. ओके, ठीक आहे. सो होप फॉर द बेस्ट. लवकरच भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.